पहिला प्रकार होता प्राचीन कर्मणी प्रयोग किंवा पुराण कर्मणी प्रयोग. ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण, वाक्य ही संस्कृतमध्ये असतात किंवा कवितेची असतात. दुसरं जर आपण पाहिलं तर नवीन कर्मणी प्रयोग, दिलेल्या वाक्यामध्ये कर्म प्रथम असते आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो. पुढचा प्रयोग तो म्हणजे समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोग जर आपण पाहिला तर वाक्यात संयुक्त क्रियापद असणं अनिवार्य आहे. या वाक्यामध्ये जी काही क्रिया आहे ती समाप्त झाल्यासारखा भास आपल्याला दिसून येतो. पुढे जर आपण पाहिलं तर चौथा प्रकार होता शक्य कर्मणी प्रयोग. दिलेल्या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी शक्य क्रियापद असतं, म्हणजेच वाक्यामध्ये क्रिया जी काय आहे ती करणं आता कर्त्याला शक्य होतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. शेवटचा प्रकार होता की प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं, कर्त्याला ने म्हणजे तृतीया विभक्तीचे प्रत्यय लागलेले असतात आणि दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता हा